तुला आठवतंय आपण गावाला असताना आपल्या घरात काहीच खायला नव्हतं, तेव्हा मी तुझ्यासाठी भेळ चोरून आणली होती आणि तुम्हाला खूप मारलं होतंस आणि माझ्याकडून शपथही घेतली होतीस की मेलो तरी चालेल पण चोरीचं खायचं नाही म्हणून. आणि एका फालतू सिनेमासाठी मी कशाला चोरी करीन? कळलं तुला आता सगळं? जेवायला वाढ त्याला, भूक लागली असेल. मला वाटतं आपण हे प्रकरण CID कडे द्यावं का? गणेश हा कुठल्या अतिरेकी संघटनेशी संबंधित तर नाही, काय वाटतं तुला? भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की बघ, तुझ्या कमरेला किल्ले असल्यामुळे तुला विचारणं भाग आहे. खरं तर अख्ख्या देशाचं बजेटच तुला विचारून ठरवलं पाहिजे ग. मला सांग, आईला खरंच काही बोलली होती तुला? आईला खरंच काय नाही बोलले मला. हे आपले भास होत्या, त्यामुळे मला चोर म्हणाल्या चोर म्हणाल्या. मी काय म्हणतो, दवाखान्यात नको नेऊया तिला, घरच्या घरी काहीतरी घरगुती उपचार. माझ्या बटव्यातल्या गोळीने बरा होईल असा रोग नाहीये हा. एक प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये. आपण दोघ जण काही दिवसांसाठी गायब व्हायचं. गायब व्हायचं म्हणजे? म्हणजे रामावतीला जाऊन राहायचं. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तू एका दिशेला, मी आणि आपली चिऊ, तिघांची तोंड 3 दिशेला करेल ही अहिल्या देवी असा डाव रचलाय तिनं. एक सांगू का, या घरामध्ये असे काही माणसं आहेत की ते आपलं वाईट कसं होईल याचाच विचार करताय. त्यांना आपण या घरात नकोसे झालो तर आपण हे घरच सोडून देऊया. आत्याबाईंना, वामन दादांना, तुझ्या अमृताताईला यांना सोडून द्यायचं आपण. त्यापेक्षा इथेच राहून आपल्याकडून चुका कशा होणार नाही याची काळजी नको का घ्यायला? मला माहिती आहे ताई, ती वाईट माणसं कोण आहेत. वनिताला रमावतीला पोहोचवलं का? हा, पोहोचवलं की. काय टेन्शन नाही. आता मी सुमित्राला घेऊन जातो तिकडे. मी पण येतो की. सुमित्राचा पाठ राखा म्हणून. नाही तसं नाही, पण माझी काहीतरी मदत लागेलच की तिथं. अरे येड्या, मग त्या अमृताला किडनॅप कोण करणार? दादाकडनं 25 लाख रुपये उकळायचे, थोडे थोडके नाही. मी रमावतीला जाऊन यायच्या, ती काय ती माणसांची जमवाजमव करून ठेव. ये बस या तुमच्या पांजर पोळ्यातला आणखीन एक जनावर आलं. मी जाते बाबा इथून, नाहीतर हे पिसाळलेलं जनावर माझा गळा धरायचं. अहिल्या, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय? इतक्या वेळ तुम्ही काय बोलत होता हे तुम्हाला कळतंय? अगं पण काकू, आम्ही गंमत करत होतो आणि तू जे बोलतेस ना ते टोमणे मारण्याच्या उद्देशाने बोलतेस. जास्त शहाणपणा करू नकोस. महिन्याच्या 1 तारखेला माझ्याकडेच हात पसरायला यायचंय तुला. काकू, कोण समजतेस ग तू स्वतःला? महिन्याच्या 1 तारखेला आम्हाला पैसे देतेस म्हणजे काय उपकार करतेस आमच्यावर? माझ्या बाबांचेच पैसे आहेत ते. तू काही तुझ्या माहेरून नाही आणलेस. त्यामुळे यानंतर माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, कळलं ना? जो येतो तो घरामध्ये आमचा अपमान करतोय. जो येतो तो म्हणतोय हिला हॉस्पिटलमध्ये पाठवा, हिला हॉस्पिटलमध्ये पाठवा. म्हणजे घर सोडून कुठे जाणार तुम्ही? हा, एक ठिकाण आहे की माझं जन्मस्थान रामावती, तिथे जाणार. सुमी, या वेळेला तरी तुम्हाला नकार देऊ नको. नाही नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. लोक काही पण म्हणतील म्हणून तुम्ही घर सोडून जाणार का? वहिनी, तुम्ही या घरामधल्या मोठ्या वहिनी आहात, थोरल्या. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा. सुमिता इकडेच राहील, हो ना? नाही जानकी, हा सगळा खटाटोप ते माझ्यासाठीच करतायत ना. माझं कुंकू जिथे जाईल मीही तिथेच राहणार.